रामकृष्ण हरी. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, नवीन वर्ष, नवीन संकल्प आणि नवीन ग्रहस्थिती. पण मिथुन राशीच्या व्यक्तींना हा जानेवारी महिना नवीन सुरुवात देणार आहे की जुन्या चुका तुम्हाला आठवण करून देणार आहे? नेमकं कसं आहे ही नवीन वर्षाची सुरुवात, हा जानेवारी महिना मिथुन राशीसाठी, हे आता आपण पाहूयात. एकीकडे नाती, करार, भागीदार मजबूत होतील, परंतु दुसरीकडे खर्च, एकांत आणि मानसिक थकवा पण जाणवणार आहे. करिअरमध्ये अचानक उलथापालथ पालत होतील, परंतु घर मनशांतीमध्ये अस्वस्थ राहील. भाग्य बदलण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. हा महिना तुम्हाला वर नेणार आहे की मनातच अडकवून ठेवणार आहे? तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण नवीन वर्षाची सुरुवात ही तुम्ही योग्य दिशेने करणार आहेत की नाही हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी कळणार आहे. परंतु या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर पण मला संपर्क साधू शकतात. तुम्ही जर इतरांना माझे व्हिडिओ शेअर केले तर जसं तुम्हाला फायदा मिळत आहे तसंच इतरांनाही होईल, एवढीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही जे काही अनुभवणार आहात, ज्या गोष्टी तुम्हाला क्लिक होणार आहेत, त्या गोष्टी सांगण्यासाठी तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये शेअर करायचं आहे. नेमकं तुम्ही कोणती गोष्ट अनुभवणार आहात, कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे, आणि यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. आता आपण बघूयात की मिथुन राशीसाठी हा जानेवारी महिना नेमकं कोणते परिणाम घेऊन आलेला आहे, कोणत्या सप्तरंगांनी बहरलेला आहे. परंतु हा व्हिडिओ तुम्हाला नुसतं पाहायचा नाही आहे, तर समजून पण घ्यायचा आहे. जे मी काही सांगणार आहे ते या नवीन वर्षामध्ये तुम्हाला यश मिळेल, पण जुनी सवय तुम्हाला मोडावी लागणार आहे. नेमकी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सोडावी लागणार आहे, कोणती सवय आहे ती तुम्हाला बदलायची आहे, हे आता आपण पाहूयात. करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने हा महिना एक टर्निंग पॉइंट घडविणारा असणार आहे. नेमकं कशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला टर्निंग पॉइंट मिळणार आहे हे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. अचानक नवीन जबाबदारी तुम्ही काम करता नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर पडणार आहे, तुमच्या नकळत, आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर पण नव्हतात. तशा काही जबाबदाऱ्या, मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊन पडणार आहेत. पण त्याच्यामुळे तुमच्यातील एक वेगळं व्यक्तिमत्व पण इतरांना नक्कीच दिसणार आहे. नवीन पोस्ट म्हणा किंवा नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळतील आणि त्याचं हेड किंवा त्याचं पूर्ण जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करण्याची आत्ता संधी मिळणार आहे. वर्षाची नवीन सुरुवात ही फक्त तुम्हाला प्रगतीसाठी झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. बघा, बॉस तुमच्यावर लक्ष ठेवतील, परंतु IT, मीडिया, कम्युनिकेशन, सेल्स, मार्केटिंग आणि टीचिंग जे काही क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत आहेत, नोकरी करत आहेत ना, त्यांच्यासाठी विशेष चांगले योग आहेत. तुम्हाला तुमच्या या क्षेत्रामध्ये स्वतःला एक वेगळं प्रूव्ह करण्याची संधी मिळणार आहे. तुमच्यातलं एक वेगळंच व्यक्तिमत्व बाहेर येण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या संध्या मिळतील. तर नक्कीच तुम्ही त्या संधीचं सोनं करा, फायदा घ्या. आणि नेमकं कोणती संधी तुम्हाला मिळालेली आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आहे. परंतु हे सगळं करत असताना लक्षात ठेवा, कामाचा ताण आणि झोपेची कमतरता पण असणार आहे. मग त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होईल, तुमच्या मनावर होईल. ऑफिसचा ताण घरापर्यंत येऊ शकतो. जबाबदाऱ्या, काम, स्ट्रेस वाढल्यामुळे तुम्ही घरच्यांवर पण चिडचिड करू शकतात. मग इथं थोडंसं तुम्ही आधीपासूनच अलर्ट राहा, सावध राहा. माहिती आहे की तुम्हाला हे सर्व काही अनुभवायचं आहे, तर आतापासून तुम्ही त्यासाठी तयार राहा. उगीच घरच्यांवर चिडचिड करत बसू नका. जॉब बदलण्याचा जर तुम्ही विचार करत आहात तर 18 जानेवारी नंतर मजबूत योग आहेत. जॉब बदलण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, वेगळ्या ठिकाणी तुम्ही ट्राय करत आहात, इंटरव्ह्यूज दिलेले आहेत, तर नक्कीच 18 जानेवारी नंतर तुम्हाला योग आहेत. एक चांगला कॉल येऊ शकतो, पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतील. व्यवसायाच्या दृष्टीने कसा असणार आहे बघा हा महिना, तर तुम्ही बोलण्यावर, बुद्धीवर आणि संपर्कावर चालतात. मिथुन राशीचे लोक बोलण्यातून म्हणा, संपर्कातून महत्त्व पटवून देण्यासाठी खूप पटाईत असतात आणि त्याचाच फायदा तुम्हाला होणार आहे व्यवसायामध्ये. तुम्ही जे तुमचं काही एक बुद्धी कौशल्य आहे, संवाद कौशल्य आहे, त्याचा तुम्ही नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये फायदा करून घेणार आहात. आणि त्यामुळं तुम्हाला जे काही डील्स असतील, नवीन करार असतील किंवा नवीन काही प्रोजेक्ट्स असतील ते तुम्हाला सहजरित्या मिळणार आहेत.
जानेवारी महिना हाच तुमचा सर्वात मोठं शस्त्र आहे, कारण या महिन्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या संधी मिळतील स्वतःला सिद्ध करण्यासाठीच्या. नेमकं ते काय असणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. नवीन पार्टनर भेटतील. जर तुम्ही नवीन एखादा व्यवसाय सुरू करायचा विचार करत आहात पण भांडवल मिळत नाही आहे, तर नक्कीच तुम्हाला मनाप्रमाणे परिणाम मिळतील. करिअरच्या दृष्टीने तुम्ही पार्टनरशिपमध्ये एखादा व्यवसाय सुरू करू शकता आणि त्याच्यामध्ये पण लाभ मिळणार आहे. मोठे क्लायंट्स आणि करार जे आहे ते तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत. या महिन्यामध्ये विशेष करून लक्ष द्या. ऑनलाईन बिझनेस असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, सोशल मीडिया असेल, या क्षेत्रामध्ये जे कोणी व्यवसाय करत असतील किंवा प्रोफेशन आहे ज्यांचं, तर त्यांना आर्थिक फायदा खूप मिळणार आहे. नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहेत की यस, आम्हाला असं असं काही खूप फायदा मिळालेला आहे, आर्थिक लाभ आम्हाला मिळालेले आहेत या क्षेत्रामधून. प्रवास असेल, परदेशी संपर्क असतील, प्रशिक्षण असतील, त्यामधून तुम्हाला लाभ पण मिळणार आहे. परंतु खर्च पण अचानक वाढेल. व्यवसाय आहे, थोडंसं खर्च करावा लागणार आहे, थोडेसे पैसे तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतील, मगच तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. सो टॅक्स असेल, लीगल लोन बाबतीमध्ये थोडंसं घाई करू नका. टॅक्स भरणं असेल किंवा एखाद्या ठिकाणी लोन तुम्ही अप्लाय केलेला असेल तर थोडंसं थांबा, लगेचच प्रोसिजर होईल यासाठी शॉर्टकट म्हणा किंवा चुकीचा मार्ग अवलंबू नका. लीगल काही असतील तुमचे कामं, कोर्टामध्ये केस वगैरे असतील तर तिथेही थोडंसं या महिन्यामध्ये फास्ट कोणतंही काम करू नका. जे चालू आहे ते फ्लोमध्ये चालू राहू द्या. फक्त आपल्याला घाई करायची नाहीये कोणत्याच गोष्टीमध्ये. जे घडतंय ते घडू द्या. मोठा करार करणार असाल तुम्ही या महिन्यामध्ये, तुमचं काहीतरी आहे ठरलेलं की मला एक मोठं प्रोजेक्ट करायचा आहे, करार करायचा आहे, तर जानेवारी महिन्याच्या शेवटी तुम्ही करू शकतात, कारण अनुकूल काळ आहे तुमच्यासाठी. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता विवाहितांसाठी हा महिना बघा कसा आहे, तर हा महिना तुम्हाला संवाद सुधारण्याचा आहे. यस, तुम्ही संवादामध्ये खूप कुशल आहात, परंतु सध्या तुम्हाला कौटुंबिकदृष्ट्या थोडंसं संवाद सुधारावा लागणार आहे. चेष्टा मस्करी करता तुम्ही, कधी कधी लाईटली घेता तुम्ही तुमच्या पार्टनरला, मग त्याच्यामुळे त्यांना त्रास होत असतो. आणि असं नक्कीच तुमच्यासोबत घडलेलं असणार आहे की मिथुनीचे लोक बघा कसे असतात, किंवा मिथुनीचा जोडीदार ज्याचा असेल ना, ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगणार आहेत की यस, तुम्ही बोलतात तसंच आहे. ते एका ठिकाणी स्थिर नसतात किंवा कोणत्याही बाबतीमध्ये सिरियस नसतात. ते म्हणजे करायचे आहे पण ते ठाम नसतात त्या गोष्टीवर, मग त्याचा तुम्हाला नक्कीच त्रास होत आहे. असं असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा की तुमच्या पार्टनरचा नेमका कोणता गुण तुम्हाला आवडत नाही, किंवा कोणता गुण तुम्हाला असं म्हणजे हसवतो, किंवा ते एव्हरग्रीन असतात, मस्त मनमौजी असतात, स्वतःच्याच विश्वामध्ये असे म्हणजे स्वतःच्याच विश्वामध्ये गुंगलेले असतात. सो कधी कधी मग त्यांना लक्षात येत नाही की आपण आपल्या पार्टनरचे फिलिंग जपावे लागतात. त्यांना विचारावं लागतं थोडंसं सिरियसली की बाबा तू कशी आहेस किंवा तू कसा आहेस. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात वैवाहिक जीवनामध्ये. तर इथं थोडंसं तुम्हाला ह्या महिन्यामध्ये संवाद सुधारावा लागणार आहे. प्रत्येक कामामध्ये जोडीदाराचा तुम्हाला पाठिंबा नक्कीच मिळणार आहे. कधी कधी भावनिक अंतर पण वाढू शकतं. मग ह्या सगळ्या गोष्टी घडतील निगेटिव्हली, आणि त्यामुळे तुम्ही एकमेकांना तुमच्या मनातल्या गोष्टी बोलायला पाहिजेत. गप्प बसून अबोला धरून गैरसमज वाढवू नका, कारण महिन्याच्या शेवटी नात्यामध्ये गोडवा वाढू शकतो. महिन्याचा शेवट हा सगळ्याच दृष्टीने खूप सुंदर आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न तर करावे लागतीलच ना. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. रिलेशनशिप दृष्ट्या हा महिना एखाद्या नवीन रिलेशनशिप सुरू होण्याची शक्यता दिसत आहे. जे कोणी सिंगल आहेत त्यांच्यासाठी हा महिना खूपच उपयुक्त आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं पार्टनर मिळण्याची शक्यता आहे. अचानकपणे मिस्टर राईट किंवा मिस राईट तुम्हाला मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये. वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी खूपच धमाकेदार अशी असणार आहे. जुने रिलेशन पुन्हा संपर्कात येऊ शकतं. तुम्ही मूव्ह ऑन झालेले आहात, परंतु पुन्हा जुनं रिलेशन येऊ शकतं. मग त्यांच्यासोबत डील कसं करायचं हे तुम्हालाच ठरवावं लागणार आहे. गुप्त नात्यांपासून सावध राहा. जर तुमचं नातं अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही आहे तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. सोबतच स्पष्टता ठेवा प्रत्येक नात्यामध्ये, तरच नातं टिकणार आहे. महिला वर्गासाठी हा महिना स्वतःच्या निर्णयाची ताकद ओळखून देणारा आहे. तुम्ही किती सक्षम आहात निर्णय घेण्यामध्ये, तुम्ही किती म्हणजे तुमच्यामध्ये किती ॲबिलिटी आहे ते तुम्ही इतरांना दाखवून द्याल. करिअरमध्ये नवीन संधी तुम्हाला मिळतील. जर तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्ही एखादा व्यवसाय करत आहात, तर नक्कीच तुम्हाला तुमचं जे काही एक कौशल्य आहे ते दाखवण्याची संधी मिळणार आहे या महिन्यामध्ये. परंतु मानसिक थकवा थोडासा जाणवणार पण आहे. झोप म्हणा, डोकेदुखी किंवा पचनाचे त्रास तुम्हाला होतील. मग त्याच्या आधीपासूनच थोडीशी खबरदारी घ्या.
विद्यार्थी वर्गाला मात्र अभ्यासामध्ये लक्ष खूप द्यावे लागणार आहे, कारण लक्ष किंवा मन इकडे तिकडे भटकण्याची शक्यता दाट दिसत आहे. स्पर्धा परीक्षा म्हणा, एंट्रान्ससाठी चांगला काळ आहे, उपयुक्त असा काळ आहे. जे कोणी म्हणजे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त असा काळ आहे. परंतु मी म्हटल्याप्रमाणे मन, एकाग्रता भटकण्याची शक्यता आहे, कमी होण्याची शक्यता आहे. मग तिचं तुम्हाला वाईट परिणाम भेटतील किंवा जसे पाहिजे तसे निकाल तुम्हाला मिळणार नाही. मी सांगितल्याप्रमाणे मोबाईल कमी करा किंवा सोशल मीडिया वापरणं थोडंसं कमी करा, थोडंसं अभ्यासाकडे लक्ष द्या. ठीक आहे, त्याचा वापर करा, पण ज्ञान अर्जित करण्यासाठी तुम्ही नक्कीच वापर करू शकतात. परंतु उगीच टाइमपास म्हणून जर तुम्ही वेळ घालवू लागला तर तुम्हाला मनासारखे परिणाम नक्कीच पाहायला मिळणार नाहीत. मग तुम्हालाच त्याचा त्रास होणार आहे. जे तुम्हाला अचीव करायचं आहे ते तुम्हाला अचीव करता येणार नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला अध्यात्मामध्ये वाढ होईल आणि ते तुमचं एकांत आहे ते तुम्हाला आवडू लागेल. तुम्हाला स्वतःमध्येच वेळ घालवायला खूप छान वाटणार आहे. धार्मिक उपासना तुम्हाला खूप लाभदायक ठरतील. घरामध्ये धार्मिक कार्य होतील, त्याच्यामधून तुम्ही एक धार्मिक उपासना करायला लागाल आणि त्याच्यामधून तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. स्वतःचा स्वच्छंद जगण्याचा तुम्ही वापर करणार आहात या महिन्यामध्ये. स्वतःसाठी वेळ घालवाल. इतक्या वर्ष आपण सगळ्यांसाठी केलेलं आहे, मग आता काहीतरी आपण स्वतःसाठी जगावं हे विचार तुमच्या मनामध्ये येतील. मग त्यासाठी तुम्ही पिकनिकला जाल, दुसऱ्या देशात जाल, फिरायला जाल, स्वतःला एक्सप्लोअर कराल. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही सफल पण होणार आहात. सतत आनंदी राहणार आहे तुम्ही, इतरांनाही आनंद देणार आहात. तुमच्यासोबतच काही व्यक्तींना जो तुमचा एक स्वभाव आहे मनमौजी, एव्हरग्रीन स्वभाव, मग तुम्ही इतरांना पण खुश ठेवण्याचा प्रयत्न करणार आहात या महिन्यामध्ये. नवीन वर्षात बोलणं कमी आणि ऐकणं जास्त जर तुम्ही केलात ना तर यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आता बघा, मिथुन राशीसाठी हे नवीन वर्ष तुम्हाला एक संधी देत आहे. जुन्या चुका मागे ठेवून नवीन आयुष्य सुरू करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. बघा, ग्रह बदललेले आहेत, घरं बदललेले आहेत आणि त्यामुळेच परिणाम सुद्धा बदलणार आहेत. सो प्रत्येक काळ हा असाच राहत नाही. येणारा प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. नवीन वर्ष आहे, नवीन वर्षामध्ये माझ्या सर्व मित्रमैत्रिणींच्या इच्छा पूर्ण होऊ देत, सगळ्यांची स्वप्न पूर्ण होऊ देत, एवढीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे. आणि या नवीन वर्षामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळावं ही माझी सदिच्छा आहे तुमच्या सर्वांसाठी. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.